आपल्या हक्काच्या घरासाठी जागा घेण्याची सुवर्ण संधी। क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट, पुणे रोड वसंत विहार एरियात इंटरनल कॉन्क्रीट रोड, जिथे आहे मेन एंट्रन्स गेट, आउटडोर जिम, टेम्पल गार्डन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, पिकॉक लेक, आर्ट वॉल, सेल्फी पॉइंट, ओपन चेस, वॉकिंग ट्रॅक, योगा अँड मेडिटेशन पॅव्हिलियन, ध्यान केंद्र, एम्फीथिएटर अँड मल्टीपर्पज लॉन, LED स्ट्रीट लाईट, ट्री प्लांटेशन, रोड साइड फुटपाथ, ड्रेनेज लाईन्स, SMC वॉटर, अंडरग्राउंड इलेक्ट्रिसिटी, CCTV कॅम्पस, वॉल कंपाऊंड अशा सर्व सोयींनी युक्त प्रीमियम ओपन प्लॉट्स असणारे क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट, ICICI बँके शेजारी, पार्क चौक, सोलापूर। विधान परिषद निवडणुकीत महायुतीतील घटक पक्ष असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही उमेदवार विजयी झाले। शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर हे दोघेही पहिल्या पसंतीच्या मतांनी विजयी झाले। अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे 42 आमदारांचं संख्याबळ होतं। उमेदवारांना विजयी होण्यासाठी 23 मतांचा कोटा होता। महायुतीची मतं मिळून अजित पवारांच्या दोन्ही उमेदवारांनी हा कोटा सहजपणे पूर्ण केला आणि महायुतीच्या मतांची फाटाफूट टाळली। शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर हे आता विधान परिषदेत आमदार म्हणून बसले आहेत। या निमित्तानं शुक्रवारी सायंकाळी रेल्वे लाईन्स येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव यांच्या संपर्क कार्यालयासमोर शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांची विधान परिषदेवर निवड झाल्यानिमित्त फटाक्यांची आतषबाजी करत मिठाई वाटून कार्यकर्त्यांसह जल्लोष करण्यात आला। यावर्षी आषाढी वारीनिमित्त जिल्हा प्रशासनानं स्वच्छतेला खूप प्राधान्य दिलेलं आहे। पालखी मार्ग आणि पंढरपूर शहरात स्वच्छतेच्या सुविधांमध्ये कोणतीही कमतरता राहू नये यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे स्वतः लक्ष घालून प्रत्येक ठिकाणी भेट देत आहेत, तेथील सुविधांची पाहणी करत आहेत। जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं गुरुवारी सराटी इथं आगमन झालं। त्यानंतर अकलूज येथील सदाशिवराव माने महाविद्यालयात जिल्ह्यातील पहिलं रिंगण झालं। अकलूज इथंच पालखीचा मुक्काम होता। अकलूज नगर परिषदेच्या वतीनं पालखीच्या पार्श्वभूमीवर अकलूज शहरात पालखी मार्ग, सदाशिव माने महाविद्यालय, दिंड्यांच्या मुक्कामी ठिकाणी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिलेल्या होत्या। यामध्ये शेकडो शौचालय, हिरकणी कक्ष, आरोग्य पथक, पिण्याचं स्वच्छ पाणी या सुविधांचा समावेश होता। सोलापूर शहरात 2,59,272 मिळकती आहेत। या मिळकतदारांना सन 2024-25 या सालाची बिलं ऑनलाईन तसंच SMS वर पाठवण्यात आली आहेत। गेल्या महिन्यात महापालिकेच्या वेबसाईटवर बिलं उपलब्ध करण्यात आली। शिवाय बिलं ऑनलाईन भरण्यासाठी QR कोड दिलेला आहे। त्यामुळे मिळकतदार वेबसाईटवर बिल पाहून ऑनलाईन अथवा महापालिकेच्या हुतात्मा स्मृती मंदिर नजीकच्या कर संकलन केंद्रावर रोख अथवा चेक न बिलं भरत आहेत। बिलाची हार्ड कॉपी मिळण्याची वाट न पाहता मिळकतदारांनी ऑनलाईन अथवा SMS वर आलेलं बिल पाहून सवलतीच्या दरात बिल भरावं असं आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आलं। दरम्यान आता छपाई केलेली बिलं पाठवण्यात येणार आहेत। सध्या बिलांची छपाई पूर्ण होत आली असून ती टप्प्याटप्प्यानं वाटप करण्यात येणार आहेत। मिळकत कराची बिलं जसजशी उपलब्ध होतील तशी लगेचच वाटपाचं काम कर आकारणी आणि कर संकलन विभागातर्फे सुरू करण्यात आलं आहे। तुमच्या स्वप्नातील घर साकारण्याकरिता सोलापुरातील स्मार्ट सिटी मध्ये स्मार्ट प्रकल्प घेऊन आले आहेत। सोलापुरातील विश्वसनीय आणि पारदर्शक नाव म्हणजे क्रिस्टल डेव्हलपर्स। आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 17 जुलै रोजी होणार असून आषाढी यात्रा सोहळ्याचा कालावधी 6 जुलै ते 21 जुलै असा आहे। या यात्रा सोहळ्याच्या कालावधीत लाखो भाविक श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरला येतात। दर्शन रांगेत घुसखोरीमुळे अनुचित प्रकार घडून चेंगराचेंगरी अथवा अन्य कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी दर्शन रांगेत घुसखोरीला प्रतिबंध करण्यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023च्या कलम 163(2) अन्वये उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे यांनी आदेश पारित केले आहेत। पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी अनेक तास भाविक दर्शन रांगेत उभे राहतात। भाविकांना दर्शन सुकररित्या होण्यासाठी दर्शन रांगेचं व्यवस्थापन होणं आवश्यक असून काही इस्मांमार्फत दर्शन रांगेत घुसखोरी होत असल्याबाबत भाविकांच्या तक्रारीतून निदर्शनास येत आहे। आदमापूर येथील संत सद्गुरू बाळूमामा देवालयाच्या 14 नंबर पालखीचा आषाढी एकादशीचा कार्यक्रम 15 जुलै रोजी सांगोला तालुक्यातील चिंचोली कदमवाडी इथं पार पडणार आहे। तरी सर्व भाविक भक्तांना कळवण्यात येतं की या कार्यक्रमाला हजर राहून त्याचा अनुभव घ्यावा।
असं आवाहन पालखीचे कारभारी हालप्पा सिद्धप्पा सुरवानूर यांनी केलंय. त्यांची चौथी पिढी देवाची सेवा करत आहे. शेगावीचा राणा श्री गजानन महाराजांच्या पालखीचं गुरुवारी उपलब्ध मंगल कार्यालयात आगमन झालं होतं. या प्रसंगी या पालखी सोहळ्यातील सर्व वारकऱ्यांना उद्योजक दत्ताअण्णा सुरवसे परिवाराच्या वतीनं मायेची शाल पांघरून त्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला मातोश्री प्रभाताई सुरवसे, सूर्या हॉटेलचे संचालक मनीष सुरवसे, वैशाली सुरवसे, सुरवसे प्रशालेच्या मुख्याध्यापिका उज्ज्वला साळुंखे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक दीपक डांगे, पी कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. दैनिक पुण्यनगरीच्या 21व्या वर्धापन दिनानिमित्त यशवंत कृषी केंद्र आणि छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाच्या वतीनं मोहोळ तालुक्यातील शिरापूर सोय येथील हनुमान मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या नेत्र शिबिरामध्ये 176 रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 105 रुग्णांवर मोफत औषधोपचार करण्यात आले, तर 71 रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाच्या वतीनं डॉक्टर श्रीकांत जाधव, डॉक्टर निलेश बागुल, डॉक्टर रोहन सोमाणी, डॉक्टर शुभम दरेकर, डॉक्टर रवी चोरगे यांनी रुग्णांची तपासणी केली. आपल्या हक्काच्या घरासाठी जागा घेण्याची सुवर्ण संधी. क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट. पुणे रोड वसंत विहार एरियात इंटरनल कॉन्क्रीट रोड, जिथे आहे मेन एंट्रन्स गेट, आउटडोर जिम, टेम्पल गार्डन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, पिकॉक लेक, आर्ट वॉल, सेल्फी पॉइंट, ओपन चेस, वॉकिंग ट्रॅक, योगा अँड मेडिटेशन पॅव्हिलियन, ध्यान केंद्र, एम्फीथिएटर अँड मल्टीपर्पज लॉन, LED स्ट्रीट लाईट, ट्री प्लांटेशन, रोड साइड फुटपाथ, ड्रेनेज लाईन्स, SMC वॉटर, अंडरग्राउंड इलेक्ट्रिसिटी, CCTV कॅम्पस, वॉल कंपाऊंड अशा सर्व सोयींनी युक्त प्रीमियम ओपन प्लॉट्स असणारे क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट. ICICI बँके शेजारी, पार्क चौक, सोलापूर.